नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपलंही स्वागत आहे. आज आपण पुरणाची पोळी पाहणार आहोत. अजिबात मैदा न वापरता आपण ही पुरणाची पोळी बनवलेली आहे. भरपूर असं सारण असलेलं मस्त अशी गुपगुपीत बघा पुरणाची पोळी बनवलेली आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास मी चणा डाळ घातलेली आहे. बघा आता हे चणा डाळ आपल्याला स्वच्छ धुवायची आणि 10 ते 15 मिनिटं पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे डाळ हे पाण्यामध्ये भिजत ठेवायची. बघा आता सुरुवातीला पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालून आपल्याला हे 10 ते 15 मिनिट डाळ भिजत ठेवायची आहे. बघा डाळ छान भिजवून ठेवणार आहे आपण. बघा अशा पद्धतीने डाळ आपल्याला भिजवून ठेवायची आहे. त्यानंतर बघा आता पुरण शिजवण्यासाठी बघा डाळ शिजवण्यासाठी आपण पाणी घेणार आहोत. बघा आता 1 ग्लास मी डाळ घेतलेली आहे. त्याच्या 3 पट आपल्याला पाणी घ्यायचं. 3 ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेत आहे. यामध्ये जे एक्स्ट्रा जे पाणी राहतं ते आपल्याला कटाच्या आमटीला कामाला येतं. बघा अशा पद्धतीने मी 3 ग्लास यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. यामध्ये बघा आता चिमूटभर हळद टाकायची. हळद टाकल्याने पुरणाला रंग छान येतो आणि 1 पळीभर मी यामध्ये तेल घातलेलं आहे. बघा डाळ सुद्धा गल शिजते आणि डाळ अशी अख्खी सुद्धा राहते तेल घातल्याने. बघा आता बघा मस्त असं खडकडून जे पाण्याला आलं मस्त उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतरच आपल्याला डाळ टाकायची. उकळीवर डाळ टाकली ना, जी पुरणाची डाळ आहे ना, छान अशी मऊसूत मस्त शिजल्या जाते. बघा आता संपूर्ण जी डाळ आहे ती मी अशा पद्धतीने घालून घेत आहे. बघा संपूर्ण डाळ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरला सुरुवातीला हाय फ्लेमवरती 1 शिट्टी आणि त्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. तोवरती डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बघा पुरणाच्या पोळीसाठी कणिक भिजवून घेऊया. बघा आता मस्त जे आपण आटा घेतलेला आहे तो घरी दळलेला आहे. मस्त बारीक असा दळलेला आटा पाहिजे आपल्याला. तुमच्याकडे बारीक दळलेलं पीठ जर नसेल तर तुम्ही यामध्ये 1 वाटी मैदा सुद्धा घालू शकता. बघा चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. बघा आता पाणी घालायचं छान अशी मस्त आपल्याला घट्टसर आणि मऊसूत अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. बघा थोडं यामध्ये पाणी घालून घेत आहे आणि छान अशी आपल्याला मऊसूत अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. बघा आता जी कणिक भिजवण्याची पद्धत सुद्धा एक वेगळी आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायची आहे. बघा छान अशी आपल्याला हे कणिक भिजवायची आहे. थोडं पाणी घालायचं आणि आपल्याला पोळी करण्याच्या आधी 1 तास तरी आधी आपण ही जी कणिक आहे ती आपल्याला भिजवून ठेवायची आहे. बघा अशा पद्धतीने मस्त मी अशी कणिक भिजवून ठेवलेली आहे. आता त्याला तेल पाण्याचा हात लावून छान मऊसूत करायची आणि 1 तास कमीत कमी आपल्याला ही जी कणिक आहे ती भिजवून ठेवायची आहे. बघा यामध्ये आपण अजिबात मैद्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे. आपण जी कणिक आहे त्याचीच आपण पुरणपोळी बनवणार आहोत. बघा अशा पद्धतीने भिजवलेल्या आहे. वरून छान आहे तेल लावून याची मालिश करून 1 तास हा आपल्याला भिजवून ठेवायचा आहे. बघा अशा पद्धतीने बघा कणिक छान मी भिजवून घेतलेली आहे. आता या कणकेला आपल्याला झाकून 1 तास तरी ठेवून द्यायचं आहे. बघा कणिक छान भिजवून झालेली आहे. आता कणिक आपण याला वरून तेल लावून बाजूला ठेवणार आहोत. तोवरती बघा आपला जो कुकर छान झालेला आहे. कुकर सुद्धा थंड झालेला आहे. आता आपण डाळ पाहूया. बघा कुकरची शिट्टी काढूया. बघा डाळ पाहूया. बघा मस्त डाळ मस्त गल्ल अशी शिजलेली आहे. पाहू शकता तुम्ही अगदी वगैरे अशी गल्ल शिजलेली नाहीये. असं गाठा वगैरे झालेला नाहीये. डाळीचा अख्खी डाळ सुद्धा आहे आणि डाळ सुद्धा मस्त अशी मऊसूत शिजल्या गेलेली आहे. तर अशा पद्धतीची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता ही जी डाळ आहे आपण चाळणीवरती काढून घेऊया आणि यामधलं जे संपूर्ण जे पाणी आहे ते आपल्याला मस्त असं कटाच्या आमटीला कामाला येतं. बघा अशा पद्धतीने डाळ छान शिजवून घेतलेली आहे. आता बघा आपण इथं सुरुवातीला साखर वगैरे टाकून शिजवून न घेता आताच आपण ही जी डाळ आहे ती वाटून घेणार आहोत. बघा आता त्याच कुकरमध्ये ही चाळणी ठेवलेली आहे. बघा आता चम्मचने असं फिरवलं की बघा लगेच मस्त डाळ जी आहे ना छान अशी वाटल्या जाते. तर अशा पद्धतीची संपूर्ण जी डाळ आहे मी अशी वाटून घेत आहे का चाळणीवरून. चाळणीवर वाटून घेतल्याने काय होते छान मस्त असं मऊसूत होतं किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने सुद्धा हे पुरण खूप छान होतं. अगदी तुम्हाला कुठं अख्खी डाळ वगैरे लागणार नाही. मस्त असं मऊसूत पेढ्यासारखं पुरण तयार होतं बघा. आता जेवढं मी डाळ घेतली तेवढीच यामध्ये मी साखर घालून घेत आहे. तुम्ही 1 ग्लास यामध्ये गूळ सुद्धा घालू शकता. आता पुरण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं किंवा साखरचं बनवू शकता. पण आमच्याकडे सहसा साखरचंच बनवलं जातं. तर बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवायचं आहे. बघा आता गॅसवरती ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ते बघा याला भरपूर असं मस्त पाणी सुटतं असं खूप असं पातळ होऊन जातं बघा. किती पातळ झालेलं आहे. पण थोड्या वेळाने जसं शिजतं ना त्यानंतर हळू छान मस्त असं घट्टसर व्हायला लागतं. बघा आता यामध्ये जसं शिजलं ना तसं त्यामध्ये 1 चम्मच 1 ते 2 चम्मच यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे. तूप घातलेलं ना मस्त असं खमंग आणि पेढ्यासारखं हे पुरण बनतं आणि पोळीसुद्धा मस्त अशी सरसर लाटल्या जाते आणि छान असं कडक असं पुरण बनतं आपलं बघा. त्यानंतर बघा आता 1 चम्मच मी त्यामध्ये साखर आणि विलायची पूड आणि जायपूड घालून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा परत यामध्ये मी 1 चम्मच
तूप घालून घेणार आहे आणि व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेऊया. बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं हे पुरण आहे. अगदी नवीन शिकणाऱ्या व्यक्तीने जरी बनवलं ना, तर त्यांचं पुरणसुद्धा अजिबात चुकणार नाही. काही टिप्स जर वापरल्या यामध्ये दाखवलेल्या, तर पुरणसुद्धा खूप छान होईल आणि पोळीसुद्धा मस्त बनवल्या जाईल. बघा अशा पद्धतीने बघा आपलं जे पुरणसुद्धा आहे ना, ते तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने सराटा उभा राहिला, की समजून घ्यायचं जे आपलं पुरण आहे, ते पुरणपोळी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. बघा आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. थंड करायचं. त्यानंतर आपण आता पुरणाच्या पोळ्या बनवणार आहोत. बघा कणिकसुद्धा मस्त सैलसर झालेली आहे. बघा आता मस्त ते बघा अजिबात ताटाला वगैरे चिटकत सुद्धा नाही. याला परत तेल पाण्याचा हात लावायचा. याची छान अशी मालिश करायची आहे आपल्याला कणकेची. बघा अशा पद्धतीने बघा मी आता परत त्याला तेल पाण्याचा हात लावून घेत आहे. बघा मस्त त्याला तेल पाणी लावायचं आणि मस्त अशी परत चुरून घ्यायची आहे. जेवढी कणिक छान चुरल्या जाईल ना, तेवढ्या आपल्या पोळ्या खूप छान होतील. अजिबात फाटणार वगैरे, तुटणार वगैरे नाही आणि छान अशा पुरणाच्या पोळ्या आपल्या बनवून तयार होतील. तर या गुढीपाडवासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या मस्त अशा पुरणाच्या पोळ्या नवीन सणासाठी नक्की बनवू शकता. नवीन वर्षासाठी बनवू शकता. बघा छान अशी आपली जी कणिक आहे, ती भिजवून तयार झालेली आहे. तर आपण आता छान अशा मस्त पुरणाच्या पोळ्या बनवणार आहोत. भरपूर सारण असलेल्या पुरणाच्या पोळ्या आपण आज बनवणार आहोत. बघा आता पीठ घेतलेलं आहे लावायला. पुरण पाहू शकता तुम्ही थंड झालेलं आहे. मस्त असं कडक आहे बघा. छान असं घट्टसर आहे पुरण. तर अशा पद्धतीचं पुरण जर असलं ना, पोळ्या अजिबात फाटत वगैरे नाही. मस्त असं पोळ्या पण खूप छान अशा बनवल्या जातात बघा. तर अशा पद्धतीने बघा 1 लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे. त्या म्हटलं बघा आता आपल्याला एक छान अशी जी वाटी करून घ्यायची हाताने आणि त्यामध्ये असं पुरण भरून घ्यायचं आहे. बघा, बघा आता जेवढे मी कणी घेतली त्याच्या थोडं मोठ्या आकाराचा पुरणाचा गोळा घेणार आहे. बघा मस्त असा गोळा घ्यायचा आहे पुरणाचा आणि त्याची आपल्याला मस्त अशी पुरणाची पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे आणि असं दाबून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूने जे पुरण आहे ना ते एकसारखं छान मस्त असं भरल्या जातं. बघा अशा पद्धतीने आणि याच्यावरचे एक्स्ट्रा जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे. बघा मस्त असं पुरण भरून झालेलं आहे आपलं. बघा व्यवस्थित आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे. बघा आता ही पुरणाची पोळी आहे ते 50% आपल्याला हातावरतीच बनवून घ्यायची आहे. बघा असं हाताने असं दाबून घ्यायचं. त्यानंतर बघा ही चाके सुद्धा अशी करून घ्यायची हाताने आणि हातावरतीच बघा अशी थोडीशी पुरणाची पोळी जी आहे ती आपल्याला मोठी करून घ्यायची आहे. म्हणजे तो लाटायचा भाग आहे तो कमी राहतो आणि पुरणाची पोळी मस्त अशी आपली बनवून तयार होते. बघा पाहू शकता बरं थोडंसं पीठ लावायचंय वरून आणि हलक्या हाताने आपल्याला ही पुरणाची पोळी आहे ती छान आपल्याला अशी मस्त लाटून घ्यायची आहे. बघा पाहू शकता आपण अजिबात आपली जी पुरणाची पोळी आहे पोलपाटाला सुद्धा चिटकली नाही आणि मस्त अशी सरसरीत आपल्याला पुरणाची पोळी लाटता येत आहे. बघा आपली पुरणाची पोळी आता बनवून झालेली आहे. आता याला आपण खमंग असं मस्त शेकून घेऊया. तुमच्याकडे पुरणाची पोळी कशाबरोबर खाल्ल्या जाते? आमच्याकडे चिचोणी, दूध, दही, तूप आणि वेगवेगळ्या पदार्थासोबत खाल्ल्या जाते विदर्भामध्ये. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने खाल्ल्या जाते? म्हणजे कशाबरोबर खाल्ल्या जाते? तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्ही. बघा आता ही जी पुरणाची पोळी आहे त्याची मागची साईड जी आहे ना आपल्याला मस्त शेकून घ्यायची आहे. सुरुवातीची जी पहिली पोळी आहे ना ती व्यवस्थित शेकल्या जात नाही कारण की जो तावा आहे ना तो व्यवस्थित तापला नसतो. बघा आता याला मस्त आपल्याला भरपूर तूप वगैरे लावायचं आणि तेलसुद्धा लावू शकता तुम्ही. पण तूप लावल्याने पुरणाची पोळी खूप छान लागते. तर बघा मी आता याला तूप लावून घेत आहे आणि मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे पुरणाची पोळी. बघा अशा पद्धतीने बघा याला छान असं लावून घ्यायचंय तूप आपल्याला. जी मागची जी बाजू आहे बघा छान शेकल्यानंतर आपण पुरणाची जी पोळी आहे ते आपण पलटून घेऊया. बघा अशा पद्धतीने पलटून घेतलेली आहे. बघा मस्त अशी आपली पुरणाची पोळी जी आहे ते बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे आणि माझा व्हिडिओ तो नेमका तुम्ही कुठून बघताय हे कमेंटद्वारे मला तुम्ही नक्की सांगा. बघा मस्त अशी आपली खरपूस जी पुरणाची पोळी आहे
ते भाजून झालेली आहे. आता आपण ही जी पुरणाची पोळी आहे ती वेगळी काढून घेणार आहोत. बघा एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघा दुसरी सुद्धा पुरणाची पोळी मी बनवून घेतलेली आहे. ते सुद्धा आपण आता शेकून घेऊया. बघा आता तवा जो आहे तो छान तापलेला आहे. तर बघा मस्त अशा पुरणाच्या पोळ्या शेकल्या सुद्धा चांगल्या जातात आणि पुरणाची पोळी सुद्धा लवकर बनते आपली. बघा अशा पद्धतीने बघा छान अशी मागची बाजू छान झालेली आहे. आता ही पुरणाची पोळी आपण पलटून घेऊया. बघा मस्त भरपूर असं तूप लावायचं. बघा किती छान मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरणाची पोळी. बघा पुरणाची पोळी मस्त टम्म फुगलेली आहे. बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण पुरणाच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहे. एका ग्लासमध्ये 8 पुरणाच्या पोळ्या या पद्धतीच्या बनवून तयार होतात. जर तुम्ही करत असाल तर 3-4 लोकांपुरता पुरणाच्या पोळ्या एका ग्लासमध्ये छान होतात. बघा मस्त खमंग अशा आपल्या पुरणाच्या पोळ्या झालेल्या आहेत. या पद्धतीने बघा संपूर्ण ज्या पुरणाच्या पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त अशा ह्या पुरणाच्या पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.